नमस्कार. आज आपण रचना किंवा भौमितिक रचना कन्स्ट्रक्शन या धड्यामध्ये आपण काही स्वाध्यायामधील काही गणित बघूया. याच्या आधी आपण मूलभूत रचना बघितलेल्या आहेत. मूलभूत रचनेमध्ये दिलेला कोन, त्याचा कोनाचा काय करणे, दुभाजक काढणे, त्याच्यानंतर दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे आणि त्याच्यानंतर 60 अंशाचा कोन रचणे. हे ज्या मूलभूत रचना आहेत ते कंपासचा वापर करून आपण केला होता. कोन मापकाचा वापर न करता आपण ह्या रचना केल्या होत्या. तर याचा उपयोग करून काही उदाहरणं बघायची आहेत आणि याच्यानंतर आपल्याला त्रिकोणाच्या रचना करायच्या आहेत. त्रिकोणाच्या रचना त्याच्या आधी आपण स्वाध्याय 6.1 किंवा पहिला स्वाध्याय याच्यामधली काही गणितं आपण समजावून घ्यायचे आहेत. तर 90 अंशाचा कोन रचना करायची आहे. म्हणजे याचा अर्थ आपण काय करायचं आहे, लंब दुभाजक काढायचं आहे किंवा लंब रेषा काढायची आहे. दिलेल्या रेषाखंडावर लंब रेषा काढणे. लंब म्हणजे माप किती, 90 अंश. तर ते 90 अंशाचा कोन आपण करायचा आहे. त्याच्याकरिता आपण काय साधनं कोणती काय वापरायची आहेत. एक मोजपट्टी घेऊया. पहिला मोजपट्टीने एक रेषा काढूया. या रेषेवर काय करायचा, एक बिंदू घेऊया. आपण कोणताही बिंदू घ्या. ही रेषा येईल, एक पी बिंदू घेतला. आता पी बिंदूवर आपल्याला काय करायचं आहे, 90 अंशाचा कोन काढायचा आहे, कोन मापाचा वापर न करता. तर आपण त्रिकोणी इथं कंपास पेटीतील कंपास हे साधन वापरूया. त्याला दोन पद्धती आपल्याला करता येतात. पहिली पद्धत मी दाखवतो बघा. तर रेषेवरील बिंदूतून लंब काढणे म्हणजे 90 अंशाचा कोन रचणे. त्याच्याकरता आपण काय करूया, कंपास घेऊया. कंपासचं जे टोक आहे तर त्या रेषेवर ठेवूया. आपण रेषेवर दिलेल्या बिंदूवर ठेवूया आणि इथं एक अर्धवर्तुळ कंस काढूया. इथं एक अर्धवर्तुळ कंस आपण काढला. या रेषेला दोन बिंदूमध्ये छेदते रेषा आहे, कंस छेदतोय. तर त्यापैकी आपल्याला एक बिंदूवर कंपास ठेवूया. अर्थात ही त्रिज्या होणार, ही त्रिज्या होणार. हा जो आहे या अर्धवर्तुळाच्या अंतर्भागातील जो भाग आहे रेषाखंडाचा त्याला व्यास म्हणतो. तर निम्मी ही त्रिज्या आहे, इकडे त्रिज्या आहे. तर कंपासच्या इथं या व्यासाच्या अंतबिंदूवर कंपास ठेवूया. इथं त्रिज्या केंद्रबिंदू झाला, त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त आपण अंतर घेऊया कंपासात आणि वरच्या अंगाला आपण कंस करूया. किती घ्या सोयीप्रमाणे कंस करा. तसंच दुसरा जो छेदबिंदू आहे कंसाचा तिथं कंपास ठेवा आणि आधीच्या कंसाला आपण छेदेल असा एक कंस करूया. तो एक बिंदू मिळतो आपल्याला. दोन कंसांचा छेद हा एक बिंदू मिळतो. तो बिंदू आणि रेषेवरचा बिंदू याच्यावर आपण पट्टी लावून काय करूया, आपण एक रेषा काढूया. मग ती रेषा काढल्यानंतर आपल्याला काय मिळतं, 90 अंशाचा कोन आपल्याला इथं मिळू शकतो. याप्रमाणे आपल्याला हा 90 मापाचा कोन मिळू शकतो. म्हणजे आपण इथं काय केलं, रेषेवरचा काय केलं, आपण रेषाखंडात रूपांतर केलं अर्धवर्तुळ कंसानं आणि या रेषाखंडाचा काय केलं, आपण लंब दुभाजक काढला. मूलभूत रचनेमध्ये शिकलाय तुम्ही. लंब दुभाजकासाठी आपण काय करतो, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो कंपासात, वरच्या अंगाला कंस करतो. तसंच दुसऱ्या अंतबिंदूवरनं आधीच्या कंसाला छेदेल असा एक कंस करतो आणि तो बिंदू आणि हा बिंदू जोडला की आपल्याला 90 अंशाचा कोन मिळतो. मोजून बघूया आपण बरोबर आहे का 90 अंश. दोन पद्धतीने वापरू शकता. गुण्यामध्ये 90 मापाचा कोन आहे, गुण्या इथं ठेवला की आपल्याला 90 दिसतो. किंवा कोन मापक घेतला, कोन मापकाच्या सहाय्याने सुद्धा आपण मोजू शकतो हा माप किती आहे, 90 आहे. ह्या पद्धतीने करतो. किंवा दुसरी एक आणखीन एक पद्धत दाखवतो मी तुम्हाला. तर पहिला आपण एक किरण काढला असा. दुसरी पद्धत बघा, एखादा किरण काढला. किरणाला काय असतो, एक आरंभ बिंदू असतो आणि ज्या दिशेला किरण जातो त्या दिशेला आपण काय करतो, बाण करतो. तर हा आरंभ बिंदू आहे, याला नाव देऊ आपण ओ. इथं ए घेऊया. ओ बिंदूपाशी आपल्याला काय करायचं, 90 अंशाचा कोन करायचा. इथं केला, ही एक पद्धत झाली. मी दुसरी पद्धत दाखवतोय. तर कंपास इथं घ्यायचं. तर याच्या आधी आपण या ठिकाणी रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे याचा उपयोग केला मूलभूत रचनेचा. या ठिकाणी आपण वापर करायचा आहे 60 अंशाचा कोन काढला होता बघा. कंपासच्या सहाय्याने 60 अंशाचा कोन काढला होता. त्या मूलभूत रचनेचा इथं वापर करून सुद्धा आपल्याला 90 अंशाचा कोन काढता येतो. तर कंपास आहे, कंपासचं टोक जे आहे ते आपण आरंभबिंदूवर, किरणाच्या आरंभबिंदूवर ठेवूया. सुईची त्रिज्या घेऊया कंपासात आणि आपण एक कंस करूया. इथे कंस केला असं. सुईची त्रिज्या किती घ्या असं आहे, बरोबर आहे. तर हा जो कंस काढला तो आपल्या किरणाला एका बिंदूत छेदतो. त्या ठिकाणी काय करायचं, कंपासचं टोक ठेवायचं. त्रिज्या मोडायची नाही. आपण ज्या त्रिज्येनं आपण हा कंस काढला आहे ती त्रिज्या तशीच ठेवा, न मोडता. आपण इथं छेद बिंदू मिळतो त्या बिंदूवर कंपास ठेवा आणि इथं कंस करा. म्हणजे आपल्याला 60 अंशाचे कोन इथं मिळू शकतो. परत आणखी पुढे चला, नवीन बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि आधी ह्या कंसाला आणखीन एक कंस करा. मग इथं 60 अंशाचा आहे, इथं 120 आहे आणि इकडं आला तर किती, 180. 7 त्रिक
18 म्हणजे 60 त्रिक 180 3 भाग होतात त्याचे, त्यापैकी एक भाग आपल्याला मिळाला सर. नंतर आता या ठिकाणी कंपास मोडला तर चालतो, नंतर नवीन अंतर घेऊया कंपासचा. ते 2 बिंदू मिळतात कंपासावर, इथे कंपास ठेवा आणि सुईची त्रिज्या घ्या निम्म्यापेक्षा, अर्थात इथं निम्म्यापेक्षा जरा जास्त घ्या आणि वरच्या अंगाला कंस करा आणि एकदा कंस केला की त्रिज्या मोडू नका. ह्या वरती आणखीन एक छेदबिंदू मिळतो बघा कंसाचा, तिथं कंपास ठेवा आता आणि ह्या कंसाला छेदेल असा कंस करा. हा बिंदू जो मिळाला तो बिंदू आणि ओ बिंदू जोडला तर आपल्याला काय मिळतो 90 अंशाचा कोन इथं मिळू शकतो किंवा काटकोन आपण काढू शकतो. अशा रीतीने आपण इथंही 90 अंशाचा कोन मिळवू शकतो. म्हणजे या दोन मूलभूत रचनांचा, इथं रेषाखंडाचा लंबदुभाजकाची मूलभूत रचना वापरले, इथं 60 अंशाचा कोन रचना आहे. इथं आपण कंस करतो, एक कंस केल्यानंतर इथं जो पहिला चाप काढतो तो 60 अंशाचा, पुढचा चाप काढतो तो 120 अंशाचा कोन होतो. तर ह्या दोन बिंदूवरनं परत निम्म्या विषयाचं अंतर घेऊन वरच्या अंगाला कंस केले की आपल्याला काय मिळते इथं 90 अंशाचा कोन मिळतो. त्याच्यानंतर आता पुढच्या रचना बघायच्या आहेत. 90शी संबंधित असलेली मापं बघा किंवा 30, 60, 90 या प्रकारे बघा. आता आपल्याला दुसरं घेऊया 45 अंशाचा कोन काढणे. दुसरी रचना आहे 45 किंवा 22.5 घ्या. 22.5 अंशाचा कोन काढणे. 22.5 अंशाचा कोन रचा असा प्रश्न आहे. 22.5 म्हणजे आपल्याला इथं कोन मापकाचा वापर करायचा नाही, फक्त कंपासचा वापर करून आपल्याला इथं रचना करायची आहे. तर 22.5 जी संख्या आहे ही कशी आहे बघा. याच्या आधी आपण गणितात काय केलं 90 अंशाचा कोन काढणे. 90च्या निम्मे किती 45 आणि 45च्या निम्मे किती 22.5. म्हणजे 22.5 ही संख्या कशी आहे 90 अंशाच्या किती पट 1/4 पट आहे. 90चा पाव भाग म्हणजे आपल्याला इथं काय करायचं 90चा निम्मा करायचा म्हणजे कोन दुभाजक काढायचं. 90चा निम्मा 45 मिळतो, पुन्हा 45चा आणि कोन दुभाजक काढायचा म्हणजे 22.5 अंशाचा आपल्याला इथं कोन मिळू शकतो. कळलं का. हे गणित रूपांतर 22.5 आणि 90 याचं नातं कसं आहे 90चा पाव भाग, त्याच्यामुळे आपल्याला कोन 2 वेळा कोन दुभाजक काढायचे. त्याची रचना बघा कशी आहे. पहिला आपण एक किरण काढूया. किरण काढला, इथं आरंभबिंदू घ्या कोणताही, पी बिंदू घ्या, इथं आर घ्या. पहिला आपल्याला इथं 90 अंशाचा कोन काढायचं. हा 90 अंशाचा कोन काढण्यासाठी आपण इथं 60 अंशाचा वापर करूया. 60 अंशाचा मूलभूत रचनेचा वापर करायचा. हा कंस काढला तो इथं छेदतोय आणि यावरला कंस मोकळा आहे. तर त्या छेदबिंदूवर कंपास ठेवा, इथे एक भाग करा, परत इथे पुढे चला आणि नवीन बिंदूवर आपण कंपास ठेवा आणि पुढे आणखीन एक कंस करा. आता हे दोन बिंदू आपण विचारात घ्यायची. हा रेषाखंड तयार होतो, त्या रेषाखंडाचा काय करायचं लंबदुभाजक काढायचं म्हणजे आपल्याला 90 मिळतो. तर कंपास इथे ठेवा आणि वरच्या अंगाला कंस करा, कोणतीही त्रिज्या घ्या. तसं इथे कंपास ठेवा आणि आधीच्या कंसाला छेदेल असं कंस करा आणि हा बिंदू आणि ओ बिंदू पी बिंदू जोडला की आपल्याला 90 अंशाचा कोन इथं मिळतो. हा असा 90 अंशाचा कोन मिळाला. हा 90 झाला. 90चा पाव भाग म्हणजे इथं 2 वेळा कोन दुभाजक काढायचे. कंपास घ्या आणि याचा आता कोन दुभाजक. आता एक कंस इथं तयारच आहे, इथं कंपास ठेवा. पहिला कंस आपण काढलेला आहे, दोन्ही बाजूंना छेदणारा असा कंस काढलेला आहेच, तयारच आहे. तर हे 2 बाजूंना छेदतो, त्या छेदबिंदूवर पैकी एका छेदबिंदूवर कंपास ठेवा. ह्या कोणाच्या अंतर्भागामध्ये एक कंस करा एका त्रिज्येनं, सुईच्या त्रिज्येनं. ही त्रिज्या न मोडता दुसरा जो बाजूचा छेदबिंदू आहे तिथं कंपास ठेवा आणि आधीच्या कंसाला छेदेल असा कंस करा. लागलं तर कंस वाढवून घेऊ शकता. आणि हा बिंदू आणि शिरोबिंदू जोडला की 90चे 2 भाग होतात म्हणजे 45 मापाचा कोन मिळतो. 45 अंशाचा कोन मिळतो. हा झाला 45. पुन्हा 45च्या आणि निम्मे म्हणजे किती 22.5 म्हणजे परत ह्याचा आणि कोन दुभाजक काढायचा आहे. आपल्याला कंपास इथं कोन मग शिरोबिंदूवर ठेवून आपण कंस केलेलाच आहे.
इथं अंतर्भागात इथं छेदबिंदू आहे एका बाजूचा, त्या छेदबिंदूवर कंपास ठेवा, कंसाच्या अंतर्भागात कंस करा, परत दुसऱ्या बाजूला छेदबिंदू आहे तिथं कंपास ठेवा आणि इथं छेदबिंदूला आधीच्या कंसाला छेदेल असा कंस करा. अर्थात हा कोन दुभाजक आपण काढतोय, ते जोडलं की आपल्याला इथं हा 22 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे हा किती आहे 22 आहे. समजा इथं हा 22.5 आहे, हा किती आहे 45 अंशाचा कोन आहे आणि हा किती आहे 90 आहे. 90च्या निम्मे किती आहे इथं 45 इथपर्यंत झाला. 90च्या निम्मे हा 45 अंशाचा कोन झाला आणि 45च्या निम्मे किती 22.5. तर याची कृती जी लिहायची असेल तर कशी लिहायची बघा कृती. आपण जे आपण साधनं ज्या प्रकारे लिहिलं, ज्या क्रमात केलं काम, त्या क्रमानुसार आपण इथं लिखाण करायचं, त्याला कृती म्हणतात किंवा रचनेची कृती. प्रथम आपण एक किरण काढला पी बिंदूवर आपण काय केलं कंपास ठेवला आणि एक कंस केला. त्याच त्रिज्येनं जो कंस केला तो किरणाला ज्या बिंदूत छेदतो तिथं कंपास ठेवा आणि या कंसाला आपण छेदबिंदू घ्या त्या अंतरानं. परत पुढे चला, नवीन बिंदूवर कंपास ठेवा आणि पुढच्या आधीच्या कंसाला छेदेल असा आणखीन एक कंस करा. हे 2 बिंदू आपण विचारात घेऊन याच्यापैकी निम्म्यापेक्षा अंतर घेऊन वरच्या अंगाला कंस केला, तसंच इथून त्याच त्रिज्येनं कंस केला आणि हे बिंदू आपण जोडलं तर 90 अंशाचा कोन मिळतो. म्हणजे 90 अंशाचा कोन मिळाला. त्याचा 4 भाग करायचे समान, त्यापैकी अर्धा भाग करूया आपण, निम्मा करूया. तर त्याच्याकरिता आपण काय केलं कोन दुभाजकाचा वापर केला. तिथं कंस तयारच आहे, कंपास इथे ठेवा आणि इथं अंतर्भागात कंस करा. त्याच त्रिज्येनं त्या छेदबिंदूवर कंपास ठेवून कंस करा. हे जोडा निम्मा झाला 45 अंशाचा कोन. इथून परत 45चा इथं काय करायचा निम्मा करायचा, म्हणजे 22.5 अंशाचा आपल्याला इथं कोन मिळतो. अशा प्रकारे 90शी संबंधित अशा काही संख्या आहेत. 90च्या नेहमी 45, 22.5 किंवा 90च्या 3 भाग केले तर 30, 30 आणि 30 होतात. त्या प्रकारे दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. समजा एक उदाहरण घेतलं आपण 75 अंशाचा कोन काढणे. दुसरं उदाहरण घेतो मी इथं 75 अंशाचा कोन काढणे. हा उदाहरण तिसरं 75 अंशाचा कोन रचा किंवा रचना करा किंवा काढा कंपासच्या सहाय्याने, असा याचा अर्थ होतो. तर आपण 75 हे बघण्यासाठी आपण काय करूया 90 अंशाचा पहिला कोन काढूया. किंवा इथं बघा 75 म्हणजे कसं होणार आहे 60 अधिक 15. याचं विभाजन केलं आपण 75 या संख्येचा, 60 अंशाचा आपल्याला कोन काढता येतो, मूलभूत रचने झालेलं आहे. आणि नंतर मग 15 काढायचं आहे. 60च्या निम्मे 30, 30च्या निम्मे किती 15. या प्रकारे आपल्याला काढता येतं. तर प्रथम आपण इथं 90 अंशाचा कोन काढूया. रचना बघा, पहिला किरण काढूया. हा याच्यावर एक बिंदू घ्या, कोणताही ओ बिंदू घ्या. दुसऱ्या पद्धतीत बघूया. कंपास इथे ठेवा, अर्धवर्तुळ काढा. नंतर ह्या अर्धवर्तुळ 2 ठिकाणी छेदतो, त्यापैकी एक बिंदूवर कंपास ठेवा. हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या कंपासात बघा आणि वरच्या अंगाला कंस करा. किती जास्त घ्या, जरा अति कमी नको. आणि तसाच न मोडता आपण दुसऱ्या बिंदूवर कंपास ठेवा आणि आधीच्या कंसाला छेदेल असं कंस करा आणि हा जोडला की आपल्याला काय होतं 90 अंशाचा कोन इथं मिळतो. हां, कंपास ओ बिंदूवर ठेवा. या रेषेवर एक बिंदू घेऊन त्याला नाव द्या ओ आणि अर्धवर्तुळ काढायचा.
कंपास अर्धवर्तुळाचं छेदबिंदू जे आहेत रेषेला त्यापैकी एका बिंदूवर कंपास ठेवा, निम्म्यापेक्षा अंतर घ्या आणि वरच्या अंगाला कंस करा. तसाच दुसऱ्या अंत्यबिंदूवर घ्या, कंपास ठेवा व्यासाच्या अंत्यबिंदूवर आणि कंस करा. हे दोन बिंदू जोडले की आपल्याला 90 अंशाचा कोन इथं मिळतो. पंच्याहत्तर आपल्याला काढायचं आहे पण 90 झाला. आता इथं काय करूया आपण 60 अंशाचा कोन करूया. त्याच्याकरिता आपण ज्या त्रिज्येने आपण इथं कंस केला होता त्यापैकी इथं छेदबिंदूवर कंपास ठेवा. इथं आपल्याला 60 मिळतो, 60 अंशाचा कोन मिळाला. तो जोडूया आपण. साठ अंशाचा कोन काढायचा आहे. हा झाला इथं 60 बरोबर आहे. पहिली रेषा आपण काढली 90 अंशाची. तिथं ज्या त्रिज्येने आपण हा अर्धवर्तुळ कंस काढला आहे त्या त्रिज्येने इथं कंसावर काय केलं आपण एक बिंदू घेतला आणि तो जोडला की 60 अंशाचा कोन मिळतो. हा 90 आहे, हा 60 आहे. राहिले किती इथं 30. 30च्या काय करूया आपण याचं कोन दुभाजक काढूया. 30च्या निम्मे किती 15. 60 आणि 15ला जोडलं की काय होते 75 आपल्याला मिळतो. त्याच्याकरिता आपल्याला या कोणाचं काय करायचं आहे कोन दुभाजक काढायचं आहे. कोन दुभाजक काढण्यासाठी इथं कंस तयारच आहे. दोन्ही बाजूंना छेदणारा आपण कंस इथून शिरोबिंदूतून काढलेलाच आहे. कंपास इथे ठेवा आणि सुईची त्रिज्या घ्या आणि याच्या अंतर्गत कंस करा. दुसऱ्या बाजूला या कोणाच्या दुसऱ्या बाजूला इथं छेदला आहे कंस, त्या बिंदूवर कंपास ठेवा आणि आधीच्या कंसाला छेदेल असा एक कंस करा. हा बिंदू आणि शिरोबिंदू जोडला की आपल्याला 30च्या अर्धे 15 मिळतं. 30च्या अर्धे इथं 15 मिळतं. हा किती होतो 15 आणि हा किती 60. 60 आणि 15 किती 75. 75 आणि 15 किती 90. म्हणजे पूर्ण 90ची आपण विभागणी केली. 60 आणि 30, 30चा आणि निम्मा केला 15. या प्रकारे आपल्याला इथं 75 अंशाचा कोन इथं मिळतो. हा 75 लक्षात येते का बघा. हा 90 होता, 60 रूपांतर केलं, राहिले 30. 30चा कोन दुभाजक काढला आणि ह्याला जोडला म्हणजे 60 आणि 15 किती 75 अंशाचा कोन इथं आपल्याला तयार करता येतं. ह्याला नाव द्या पाहिजे तर इथं PQ सॉरी इथे घेऊया PO आणि इथं R. इथं लिहू शकता तुम्ही कोन POR बरोबर किती 75 अंश. POR हा 75 आहे. 60 आणि 15चा उपयोग करून आपण या ठिकाणी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढची एक रचना आहे तुम्हाला समभुज त्रिकोण काढणे. हे 6.1 मध्ये आहे. कोणतीही त्रिकोणाची कोणतीही एक बाजू दिली की आपल्याला त्याच्यावरनं समभुज त्रिकोणाची रचना करता येते. आता समभुज त्रिकोण याचा अर्थ काय तिन्ही बाजू कशा असतात समान म्हणून त्याला सम म्हणजे समान बाजू असलेला त्रिकोण. समभुज त्रिकोण याची रचना करायची. मग त्याच्याकरता किती किंमत घेतली चालतं. त्रिकोणाची बाजूची कोणतीही किंमत घ्या आणि त्यानुसार रचना करू शकतो आपण. उदाहरण घेऊ आपण त्रिकोण ABC. हा समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण रचा. त्याच्याकरता बाजू किती घ्यायची आहे किती घेऊ शकता तुम्ही सरावासाठी. उदाहरणार्थ आपण एक 6 सेंटीमीटर घेऊ किंवा 6.2 कुठलीही किंमत घेऊ शकता. 6 बाजूबरोबर 6 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण आपल्याला करायचा आहे. तर त्याच्याकरिता आपण पट्टी घ्या हातात आणि आपण एक पहिले आपण याचा पाया घेऊया. आपण 3 बाजू आहेत. 3 बाजूपैकी खाली जी बाजू असते त्याला पाया म्हणतात. त्या बाजूची किंमत किती आहे 6 आणि तिन्ही बाजू 6च घ्यायच्या आहेत. मग त्याच्याकरिता आपल्याला इथं मोजपट्टीचा वापर करायचा आहे. बघा पट्टी लावल्यानंतर पहिला इथं पहिली खूण आहे तिथं हे करायचं. नंतर 6 जिथं आहे हे 6 सेंटीमीटर
तिथं आपण बिंदू घ्यायचा, नंतर ते जोडायचे. ते बाण दाखवायचं नाही. काही मुलं इथं बाण दाखवतात. बाणामुळे काय होते, ती रेषाखंड होत नाही, तर ती रेषा होते. त्याला लांबी रुंदी आपल्याला मोजता येत नाही, रेषेची लांबी मोजता येत नाही, कारण दोन्ही बाजूला बाण असतो. आणि रेषाखंडाला मात्र अंत्यबिंदू असतात. अंत्यबिंदू म्हणजे थांबलेले आहे इथं रेषा, आणि इथंही थांबलेले आहे. तर ही लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर. लगेच माप लिहायचं. त्याला नाव काय द्या, तिन्ही बाजू समान आहेत समभुजच्या. त्यापैकी एक बाजू आपण घेऊया ए बी, 6 सेंटीमीटर आपण मोजून काढलेले. राहिलेल्या बाजूसुद्धा 6च असणार. त्याच्याकरता आपण कंपास घ्या आणि कंपासात हे अंतर जे आहे ए बी मधलं अंतर ते बांधून घ्यायचं. म्हणजे एवढी त्रिज्या आपण घेऊया. कंपासाचं टोक जे आहे ते ए बिंदूवर ठेवा आणि पेन्सिल इथं बीवर आली पाहिजे. म्हणजे आपण किती अंतर हे बांधून घेतलं, 6 सेंटीमीटर घेतलं. त्याच्यानंतर तिसरा जो बिंदू आहे, राहिलेला त्रिकोणाचा शिरोबिंदू तिसरा सी, तो इथं नाही आहे. तो कसा असेल, ए पासून सी बिंदू किती अंतर असणार, 6च असणार. त्याच्याकरता एवर कंपास ठेवून 6 सेंटीमीटर त्रिज्यानं आपण एक कंस केला. तसाच सी बिंदू बी पासून सुद्धा किती असणार, 6 सेंटीमीटर. त्याच्यामुळे बी बिंदूवर कंपास ठेवा आणि सी बिंदूची आपण निश्चिती केली. इथं सी बिंदू आपल्याला निश्चित केला. कुठं आहे बघा, तो इथे येतो. हे दोन बिंदू, हे अंतर 6 आहे, हे पण अंतर 6 आहे. एकदम सोपं आहे रचना ही. नंतर हे जोडायचं आपण, तो बिंदू आपण जोडूया, ए सी जोडूया. तसंच बी सी पण जोडा. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे मापं लिहायला पाहिजे. 6 सेंटीमीटर, हे 6 सेंटीमीटर. म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आहे, मापं बघितली 6, 6 आणि 6. याचा अर्थ लगेच आपण ओळखू शकतो तिन्ही बाजू समान आहेत, म्हणजे तो काय समभुज त्रिकोण आहे. म्हणजे इथं नोंदी आपण घेतल्या पाहिजेत. हे जर अंक लिहिला नाही तर यांची मापं किती असेल हे निश्चित कळत नाहीत बघणाऱ्याला. पण हे मापं लिहिला की आपल्याला समजतात. मग त्याच्यानंतर इथं लिहायचं त्रिकोण ए बी सी हा इष्ट म्हणजे योग्य समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. अशा प्रकारे ही रचना करू शकतो, तिन्ही बाजू समान. याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे त्रिकोणांच्या रचना. आता इतर काही त्रिकोण आहेत, हे समभुज त्रिकोण सोपा आहे, तिन्ही बाजू समान असल्यामुळे करू शकलो आपण. इतर काही त्रिकोणांच्या रचना करायच्या आहेत. त्याच्या आधी आपण गृहीतकं बघितली होती. कोणती गृहीतकं बघितली होती, त्रिकोण एकरूपतेची गृहीतकं. एकरूपतेची गृहीतके. हा पहिले आपण गृहीतक कोणतं बघितलं होतं, हा बाकोबा. कोणतं असेल, बाकोबा. दुसरं कोणतं होतं, कोबाको. तिसरं कोणतं होतं, बाबाबा. आणि चौथं कोणतं होतं, कर्णभुजा. हे गृहीतक. म्हणजे आपण त्रिकोण रचनेसाठी त्रिकोणात एकूण 6 घटक असतात. 3 बाजू आणि 3 कोण असे एकूण 6 घटक असतात. त्यापैकी विशिष्ट 3 घटक दिले की आपल्याला ही 2 त्रिकोण तंतोतंत जुळतात. हे आपण थेअरी बघितलं. थेअरी म्हणजे प्रमेयाच्या रूपात आपण शिकलोय. आता त्याचं हे प्रॅक्टिकल बघायचं आहे. प्रॅक्टिकल बघता या ठिकाणी बघा 2 बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये समावेश झालेला कोण याचं माप दिलं की आपल्याला तो त्रिकोण काढू शकतो. दुसरी बघा 2 कोण दिलेत आणि 2 कोणाच्या मध्ये बाजू असेल तर तो आपल्याला त्रिकोण त्या मापाचा काढू शकतो. किंवा याच्यावरनं असं होऊ शकतं, 2 कोण दिलेत, 2 कोणांमधली बाजू आहे तर कोबाक होत आला. 2 कोण दिलेत आणि मधली नसून दुसरी राहिलेल्या 2 बाजूपैकी कोणतीही बाजू पहिली. आता या ठिकाणी बघा अशी असेल, बघितलं आपण मागच्या वगैरे, तर ही बाजू असेल आणि हा कोण आणि हा कोण को हे बघा को बा झाला किंवा बा को होते. किंवा ही न देता तुम्हाला ही 2 कोण दिलेत आणि ही बाजू दिली तेव्हा कोकोबा ही कसोटी लागते. किंवा या प्रकारे सुद्धा आपल्याला रचना करता येते. कारण त्रिकोणाचा राहिलेला कोण आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 असते. त्याचा उपयोग करून आपण तिसरा कोण काढू शकतो. आणि हा कोण आणि हा कोण विचारात देऊन हा पाया होऊ शकतो. आकृती काढताना हा पाया खाली येणार आणि हे 2 कोण आपण घेऊन त्या त्रिकोणाची आपण रचना करू शकतो. म्हणजे जी गृहीतक आहेत ती प्रॅक्टिकली सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त आणखी काही अशी मापं दिली की आपल्याला रचना करता येते का आपण समजावून घेऊया. तर काही त्रिकोणांच्या रचना याच्यामध्ये बघायचं आहे. काही त्रिकोणांच्या रचना
काही त्रिकोणांच्या रचना। अर्थात ह्या रचना करताना शिकताना आपल्याला मूलभूत रचना बघितलेल्या आहे त्याचा इथं वापर करायचा आहे। दिलेल्या कोणाचा दुभाजक काढणे किंवा रेषाखंडाचा लंबद्वय। आता रेषाखंड म्हणजे त्रिकोणाचा विचार करताना बाजू असणार, त्रिकोणाची कोणती एक बाजू घेतली की तो रेषाखंड होतो, त्याचं दुभाजक काढून आपण सिद्ध करू शकतो। याच्यामध्ये तुम्हाला काही विशिष्ट मापं दिलेले आहेत, ती बघा। इथं पहिलं, इथं त्रिकोण रचनेचा एक पहिला प्रकार तुमचा असा आहे, याच्यामध्ये जनरल दिले त्रिकोणाची एक बाजू दिली, त्रिकोणाची पायाची बाजू, त्रिकोणाच्या पायाची बाजू दिलेली असेल। दुसरी गोष्ट पायावरील एक कोन, पायावरील एक कोन व राहिलेल्या इतर बाजू जे आहेत, अर्थात एक बाजू इथं गेली, राहिल्या दोन बाजू, त्या इतर बाजू कशा असतील, इतर बाजूंची बेरीज दिल्यास, इतर दोन बाजूंची बेरीज दिल्यास त्रिकोणाची रचना करणे। बघा, समजावून घ्या। त्रिकोणाचा पाया दिलाय, पायाच्या टोकाला दोन कोण असतात, इकडे काय तिकडे, त्यापैकी एक कोण दिलेला असेल आणि राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज दिल्यास त्या दिलेल्या मापाचा आपल्याला योग्य तो त्रिकोण इथं रचायचा आहे। त्याच्याकरता हे जनरल झालं। त्याच्यात आता उदाहरणं, आता पायाची लांबी अमुक आहे, ती पायावरचा एक कोण किती अंशाचा आहे, त्याच्याकरता उदाहरण घेऊया। 6.2 मधला 6.2 मधील एक उदाहरण घ्या। उदाहरण, त्रिकोण ABC असा रचा की, त्रिकोण ABC असा रचा की BC बरोबर 7 सेंटीमीटर, म्हणजे काय दिलं आहे, पायाची बाजू दिलेली आहे, पायावरचा एक कोण। आता BCच्या पायावरचा कोण कोणता असेल, B असेल किंवा C असेल, या ठिकाणी दिला B, कोण B बरोबर 70 अंश, पायावरचा एक कोण दिला आहे आणि राहिलेल्या दोन बाजू, आता हे पाया असेल BC, तर राहिलेल्या बाजू कोणती AB आणि AC असेल, त्यांची बेरीज, या राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज व AB अधिक AC बरोबर 13 सेंटीमीटर। या तीन गोष्टी दिलेत, एक बाजू, एक कोण आणि राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज। तर अशा प्रकारची इथं रचना करायची आहे। तर प्रथम आपण सुरुवात करू शकतो। एकदम सुरुवात कोणती असेल, पाया काढला पाहिजे त्रिकोणाचा, त्याचं नाव आहे BC, 7 सेंटीमीटर आपण रेषाखंड काढूया। हा 7 सेंटीमीटर आपण काढला। लागलीच तिथं माप लिहायचं, साधन बाजूला ठेवल्यावर लगेच तिथं माप आलं पाहिजे, त्याचं नाव पण द्या, त्या आकृतीचं नाव काय, रेषाखंड BC किंवा त्रिकोणाच्या बाबतीत हा काय होतोय, पाया होतो, हा BC हा पाया झाला। नंतर आपण कोणतं साधन घेऊ शकतो, इथं काय, आता कंपासचा वापर करायचा आणि कोण माप करणं, आपल्याला 70 अंशाचा कोण काढायचा, कोण B इथं आहे बघ, कोण B, कोण मापक ठेवायचा B बिंदूवर, कोण मापक व्यवस्थित ठेवला पाहिजे, काही मुलं व्यवस्थित ठेवत नाहीत, बरोबर रेषेवर आलं पाहिजे, किंवा प्लास्टिकच्या तुमच्या वरची एक रेष असेल, वरती रेष ह्या रेषेवर मॅच झाली पाहिजे, आणि उजव्याला रेषाखंड असल्यामुळे उजवीकडनं 10 मोजायचं, कितीपर्यंत, 70 पर्यंत, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 इथं आहे, कळलं का? बघा, आणि आपण बरोबर ठेवला की नाही बघा, काही वेळेला सरकतोय आणि आपल्याला आकृती चुकीची तयार होऊ शकते, त्यामुळे परत इथं चेकिंग करा, आपण ठेवलेलं बरोबर आहे का, खूण बरोबर आहे का बघा, साधन बाजूला ठेवा, पट्टी हातात घ्या आणि तो 70 अंशाचा कोण इथं दाखवू शकतो। थोडंही पुसायला लागणार।
हा 70 अंशाचा कोन आपण काढूया. बी शिरोबिंदूपाशी 70 अंशाचा कोन काढला. लागली तिथं मापले हा किती 70 अंशाचा. राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज ए बी आणि सी ची बेरीज किती आहे 13. मग 13 सेंटीमीटर आपण हे घ्यायचं. 13 सेंटीमीटर कंपासात घ्या किंवा पट्टी इथं लावू शकता तुम्ही. 13 सेंटीमीटर हा 13 सेंटीमीटर घ्या पट्टीमध्ये आणि कंपासात घेऊन तुम्ही हे करू शकता किंवा इथं पट्टी डायरेक्ट लावू शकता. 13 सेंटीमीटर. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हा बिंदू झाला. रेषा वाढूया पुढे. हे किती आलं 13 सेंटीमीटर. तुम्ही म्हणाल इथं 13 सेंटीमीटर एक बिंदू घेतला. ह्या बिंदूचं नाव ए असणार नाही कारण त्रिकोण ABC पैकी ही बाजूची लांबी नाही तर दोन बाजूंची बेरीज आहे. त्यामुळे इथं ए येऊ शकत नाही. ABC व्यतिरिक्त कोणताही आपण एक बिंदू घ्या. आपण इथं काय घेऊया X घेऊया सोयीसाठी घेतलं. त्याच्यानंतर आपण काय करूया X आणि C जोडायचं आहे. ह्या दोन बाजू या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंची बेरीज किती आहे 13 सेंटीमीटर. तो बिंदू आपण X घेतला. X आणि C हा त्रिकोण बंद करूया. हा त्रिकोण ABC झाला का नाही. त्रिकोण XBC झाला. आपल्याला काढायचा आहे ABC. त्यापैकी 1 2 3 मापं दिलेली. त्याच्यानंतर आपण काय करूया हा जो रेषाखंड आहे ही जी बाजू आहे ही बाजू ही कशी आहे दोन बाजू त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज आहे. तर ह्यातला काही भाग आपण मोडून इकडे आणायचा आहे. तो मोडताना जेवढा भाग इकडे मोडतो तो इथं स्पर्श झाला पाहिजे. याचा अर्थ या दोन बाजू कशा झाल्या पाहिजेत समान झाल्या पाहिजेत. म्हणजे दोन बाजू समान होण्यासाठी आपल्याला इथं मागचं एक मूलभूत रचना बघितली होती बघा. एक रेषाखंड असेल आणि रेषाखंडाचा आपण लंबदुभाजक काढला की काय होतो हा जो बिंदू आहे कोणताही बिंदू आपण रेषाखंडाचा वरतील कोणताही बिंदू घेतला तर तो कसा असतो समदूर असतो. ह्या लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू घेतला असंख्य बिंदू आहेत त्यापैकी कोणताही बिंदू घेतला तर त्या रेषाखंडाचे अंतबिंदू आहेत त्या प्रत्येकी अंतबिंदूपासून हा कसा असतो हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर असेल. इथं बिंदू घेतला आपण हा जोडला हे जे अंतर जेवढं असेल तेवढंच हे अंतर असेल. त्याचा इथं उपयोग करायचा आहे. म्हणजे रेषाखंडाचा लंबदुभाजक ही मूलभूत रचना आहे त्याचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे. कुणाचा लंबदुभाजक काढायचा आहे तर CX या बाजूचा आपण किंवा या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचा आहे. त्याच्याकरता आपण कंपास इथं ठेवा C बिंदूवर ठेवा आणि कंपासात सुईची याच्या बघा याच्या निम्मं किती असणार इथं असणार याच्या मधोमध इथं असेल साधारण. त्याच्याविषयी आपल्याला अंतर कंपासात जास्त घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. आणि हे बघा निम्मं इथं होत आहे त्याच्याविषयी जास्त घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं दोन्ही बाजूला कंस करायचे. कंपास C बिंदूवर ठेवा निम्म्यापेक्षा अंतर घ्या. या अंगाला कंस करा आणि या बाजूला पण कंस करा. तसाच न मोडता आपण ह्या रेषाखंडाचा दुसरा अंतबिंदू कोणता X तिथं कंपास ठेवा आणि आधी जे आपण कंस काढले त्या कंसाला छेदेल असे कंस करा. इकडेही कंस करा. बघा बरोबर आहेत का. इकडे छेदला आणि इकडे छेदला. हे दोन बिंदू आपण जोडले तर जोडताना या CX वर परिणाम होतो. कोणता परिणाम होतो याचे समान दोन भाग होतात. म्हणजे आपण CX चा काय करतो आपण लंबदुभाजक काढतो. हे जोडे आपण कोणते बिंदू बघा इथे एक बिंदू आणि इथे एक बिंदू CX चा लंबदुभाजक काढायला किंवा तुम्ही वही फिरवून घेऊ शकता आणि काढू शकता. हे दोन बिंदू बरोबर पट्टीवर घ्या आणि इथं जोडले पण तर हा काय झाला इथं लंब झाला. या रेषेला लंब आणि दुभाजक म्हणजे हा भाग आणि हा भाग काय याला समान. किंवा वही तुम्ही फिरवून CX खाली घेऊ शकता आणि ही रचना करू शकता. हा लंबदुभाजक. तर हा जो भाग आहे तो भाग इथं काय असणार हा रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर कोणतेही बिंदू होता हा बिंदू कसा असेल X पासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढंच असणार C पासून असणार अंतर. त्याच्याकरता आपण हे जोडूया दोन्ही. हां हे छेदला आहे. या बिंदूला आपल्याला त्रिकोणाचं नाव काय होतं ABC. त्यापैकी B आणि C इथं आहे. हा बिंदू A ची निश्चिती झाली. A बिंदू कुठं आहे तर इथं आहे. याची निश्चिती कशामुळे झाली
CX ह्या बाजूचा लंबदुभाजक काढल्यामुळे आपल्याला जिथं छेदतो या बेरजेच्या रेषाखंडाला जिथं छेदतो तिथं A बिंदूचं निश्चित ठिकाण आपल्याला मिळालं. ते A आणि C काय करूया आपण इथं जोडूया. आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे AX आणि AC हा कसा असेल समान असेल, किंवा रेषाखंडावरचा कोणताही बिंदू ह्या अंतबिंदूपासून कसा असतो समदूर असतो. त्यामुळे हा तुकडा जो मोडून इकडे आला म्हणजे या दोघांची बेरीज किती 13 सेंटीमीटर होते. म्हणजे या रचनेला जी माहिती दिली त्या माहितीनुसार आपण योग्य तो त्रिकोण आपण इथं काढलेला आहे आणि त्रिकोण ABC हा आपल्याला इथं तयार होतो. लक्षात आलं का? हा आणि हा भाग समान म्हणून इथं समान कोणा गेला. याची रचना बघा, कृती लिहायची झाली तर कसं लिहाल आपण, जे काय आपण सुरुवातीपासून करत आलो त्याची कॉमेंट्री लिहायची आहे किंवा कोणत्या पायऱ्या घेतल्या आपण पहिला त्या प्रकारे इथं लिखाण केलं की त्याला काय म्हणतात कृती म्हणतात. कृती लिहायलाच पाहिजे का नाही विचारलं तर लिहावं लागते परीक्षेत, नाहीतर आपल्याला समजते. तरीसुद्धा आपण इथं लिहूया रचनेची कृती, रचनाकृती. काय काय केलं, पहिली पायरी कोणती घेतली आपण, सुरुवात कशी केली बघा. हा कृती लिहिता आली पाहिजे म्हणजे आपण परफेक्ट होतो. कोणतं घेतलं, पहिला पाया घेतला, पाया BC, पाया BC बरोबर किती काढला 6 सेंटीमीटर काढला. 6 सेंटीमीटर काढला. दुसरी पायरी कोणती घेतली, कोन BC काढल्यानंतर काय घेतलं, कोन मापक घेतलं आणि कोन मापकाच्या सहाय्याने काय केला B बिंदूपाशी 70 अंशाचा कोन काढला. कोन B बरोबर 70 अंश काढला. त्याच्यानंतर पुढची पायरी काय, AB आणि AC ची बेरीज किती 13. तिसरी पायरी किरण BX वर, हा कोन B काढला इथं किरण BX उल्लेख करूया आपण, BX तयार होतो. B बिंदूपाशी आपण 70 अंशाचा कोन काढला आणि 70 अंशाचा कोन काढला त्या रेषेवर आपण नवीन एक बिंदू घेतला X, त्यामुळे किरण BX आपल्याला तयार होतो. तर BX वर काय करूया आपण, AB अधिक AC बरोबर 13 सेंटीमीटर. हा BX बरोबर 13 सेंटीमीटर. इथं आपण घेऊया AB अधिक AC, त्याचा उल्लेख करू शकता AB अधिक AC बरोबर 13. हे 13 माप का घेतलं तर या दोन बाजूंची आपल्याला बेरीज दिली, त्याच्याकरता B बिंदूपासून X बिंदू त्या किरणावर किती 13 अंतरावर X बिंदू घेतला. पुढची पायरी कोणती, CX जोडला. हे जोडला आपण, त्रिकोण बंद केला, पण हा मूळ त्रिकोण ABC नव्हे, आपण सोयीसाठी घेतलं. CX काढलं किंवा जोडलं म्हणून C ने X बिंदू आपण काय केले जोडले किंवा सांधले. पुढची पायरी बघा 6. पुढची पायरी 5वी, CX चा लंबदुभाजक, CX चा लंबदुभाजक काढला. CX चा आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला कंस केला, तसंच X मारून कंस केला आणि तो जोडला तर आपल्याला लंबदुभाजक मिळाला. तो BX ला कोणत्या बिंदूत छेदतो, A बिंदूत छेदतो. तो BX ला छेदतो त्या बिंदूस काय नाव दिलं, A नाव दिले, त्या बिंदूस A नाव दिले. आणि नंतर 6वं शेवटचा त्रिकोण ABC काढला. त्रिकोण ABC तयार झाला. म्हणजे AC जोडला. AC जोडल्यानंतर आपल्याला त्रिकोण ABC हा योग्य मापाचा, त्या दिलेल्या मापाचा, दिलेल्या अटीनुसार आपण त्रिकोण ABCची इथं रचना पूर्ण केली. आता या बाबतीत इथं काय दिलं होतं, त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज दिली होती. याच्या पुढचा प्रकार आहे, त्रिकोणाच्या रचनेमध्ये दोन राहिलेले एक पाया देतील, एक कोन देतील आणि राहिलेल्या दोन बाजूमधला फरक देतील. इथं बेरीजच्या ऐवजी आता पुढची रचना काय असेल, फरक असेल. ती रचना आपण इथं बघूया. आणखीन एक उदाहरण, दुसरी रचना, त्रिकोणाचा पाया
त्रिकोणाचा पाया प्रकार दुसरा, त्रिकोणाचा पाया, एक कोन, हे पायावरचा एक कोन असा अर्थ होतो इथं, एक कोन आणि इतर दोन बाजूमधील फरक, आणि इतर दोन बाजूमधील फरक दिल्यास त्रिकोण रचने किंवा त्रिकोणाची रचना करणे. त्याच्याकरता आपण एक उदाहरण घेऊया. इथं हे दोन प्रकार होऊ शकतात. आता याच बघा, आपण एक त्रिकोण काढला असेल, हा पाया दिलेला आहे, कोन दिलेला आहे, आणि दोन बाजूमधला फरक म्हणजे अर्थात एक बाजू काय असेल, मोठी असेल आणि एक लहान असेल. ही मोठी असेल आणि ही लहान असेल तर फरक आपल्याला मिळतो. कधी कधी ही बाजू लहान असेल आणि ही बाजू मोठी असेल, ही लहान आणि ही बाजू मोठी असेल. दोन प्रकारे इथं गणित तयार होतात. ते दोन्ही प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर पहिलं इथे एक उदाहरण देतो. उदाहरण, त्रिकोण ABC असा रचा की, त्रिकोण ABC असा रचा की BC बरोबर 8 सेंटीमीटर, BC बरोबर 8 सेंटीमीटर, कोण B बरोबर 45 अंश आणि AB वजा AC, AB वजा म्हणजे काय, फरक. AB मोठी आहे कोणापेक्षा, AC पेक्षा, आणि AB मोठी असल्यामुळे A लहान असल्यामुळे फरक जो मिळतो तो धन मिळतो आणि 3.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे मापं दिली असेल तर त्रिकोण आपल्याला रचायचा आहे किंवा रचना करायची आहे. हा इथं फरक दिला आहे. मगासारखं पाया आणि कोण दिलेलंच आहे, इथं वेगळं दिलं आहे, फरक दिले. म्हणजे AB मोठी आहे आणि AC लहान आहे. ABतून AC वजा केली की 3.5, म्हणजे दोन्ही बाजूमधला फरक. AB ही कितीनं मोठी आहे, AC पेक्षा कितीनं मोठी आहे, 3.5नं AB ही मोठी आहे AC पेक्षा. AC एवढे आहेच प्लस 3.5 जास्त आहे. तर अशा प्रकारची रचना आपल्याला इथं करायचं आहे. इथेही आपल्याला लंबदुभाजकाचा वापर करायचा आहे. प्रथम आपण पाया घेऊया 8 सेंटीमीटर. पाया काढूया आपण 8 सेंटीमीटर. 1 2 3 4 5 6 7 8. आठ सेंटीमीटर. याला नाव काय द्यायचं आहे, प्रश्नाप्रमाणे BC. या बिंदूला नाव द्या B आणि या बिंदूला नाव C. बाण दाखवायचं नाही, कटिंग करायचं आहे, कळलं का. कटिंगच असलं पाहिजे. तिथं बाण दाखवलं की चूक दिलं जाणार. BC 8 सेंटीमीटर. नंतर कोण मापक घ्यायचं आहे आणि B बिंदूपाशी किती अंशाचा कोण काढायचा आहे, 45 अंशाचा कोण काढायचा. त्याच्याकरता कोण मापक हे आपण साधन घेऊया. कोण मापक आपण कुठे ठेवायचं आहे, B बिंदूवर ठेवायचं आहे. इथं आकृतीत B बिंदू आहे बघा. इथं B बिंदूवर कोण मापक नीट ठेवा आणि उजव्या बाजूला रेषाखंड असल्यामुळे इकडून मोजायचं आहे, उजवीकडून डावीकडे मोजायचं आहे 45 पर्यंत. 0 10 20 30 40, 40 आणि 50च्या मध्ये. तुम्हाला माहितीच आहे 40 आणि 50च्या मध्ये म्हणजे पाचवी रेख 45. तर आपल्याला हा 45 अंशाचा कोन इथं मिळतो. अंशाचा कोन मिळतो. लागली तिथं माप लिहायचं. पहिलं काम 45. आता आपल्याला इथं हे झालं. आता इथं आलो आहे आपण. AB ही मोठी आहे, अर्थात A बिंदू या किरणावर कुठंतरी आहे आणि त्याच्यातली AB आणि ACचा विचार केला तर AB मोठी आहे किती, 3.5 सेंटीमीटर जास्त आहे. म्हणजे आपण कंपासात 3.5 घ्यायचा आहे. कंपासमध्ये 3.5 त्रिज्या घ्यायची आहे. 3.5.
कंपासात 3.5 त्रिज्या घ्या. बी बिंदूवर कंपास ठेवा आणि इथं एक कंस करा. या किरणावर 45 अंशाचा किरण काढलाय, तिथं आपण त्या किरणावर 3.5 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण इथं कंस केला. इथं उल्लेख करूया आपण आकृतीत 3.5 सेंटीमीटर. कुठून कुठपर्यंत? इथून इथपर्यंत. हे बाणानं दाखवूया. तर हा बिंदू ए नव्हे, लक्षात घ्या. इथे ए नव्हे, हा ए बिंदू मिळत नाही, तर एक वेगळा बिंदू आपण घ्या. कुठलाही नाव द्या त्याला. मगाच्यासारखं आपण इथं एक्स घेऊया. लक्षात आलं का? हा जो फरक आहे एक्स्ट्रा, आता वरचा जो भाग आहे तो आणि इकडचा भाग हा दोन्ही कसे असणार? समान असणार. लक्षात घ्या. बघा आकृतीत वरचा राहिलेला जो भाग आहे त्रिकोणाचा आणि ही बाजू अर्थात ए सी आणि ए एक्स हे समान असणार. त्याच्याकरता आपल्याला इथं आपण या बाजूचा एक्स सीचा आपण काय करायचं? लंबदुभाय काढावा लागणार आहे. इथं एक्स सी जोडा आणि या बाजूचा आपण एक्स सीचा काय करायचं? लंबदुभाय काढायचं. म्हणजे हा भाग आणि हा भाग काय असा? समान आहे. लंबदुभायाचा बिंदू असेल तो बिंदू या बिंदूपासून आणि या बिंदूपासून समदूर असणार. त्याचा इथं आपल्याला फायदा घ्यायचा आहे. त्याच्याकरता कंपास घ्या. कंपासात एक्स सीचा विचार करा आणि इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. कंपासात एक्स सीच्या मधोमध इथं येणार अंदाजे, त्याच्याविषयी आपण अंतर जास्त घ्या सोयीप्रमाणे आणि कंपास एक्स बिंदूवर ठेवा आणि वरच्या अंगाला कंस करा. आणि तसाच न मोडता कुठे ठेवा? कंपास सी बिंदूवर ठेवा आणि आधीच्या कंसाला छेदेल असा कंस करा. या वाढवून घ्या. आपण इथे ठेवा. तर इथे वाढवायला लागणार. ह्या एक्स सीचा लंबदुभाय काढायचा. निम्म्याविषयी अंतर घेतला, कंस केला, तसाच इकडनं कंस केला. याची काही गरज नाही. इथं अनावश्यक खोडून टाकूया. हां, तो बिंदू अर्थात खाली पण आला पाहिजे, कारण हा बिंदू कुठं जोडणार? त्याच्याकरता दोन्ही अंगाला आपल्याला कंस काढावे लागणार. इथे कंस केला, या बदलाही कंस काढायला लागणार इथं. जसा सी बिंदूवरून आपण इथं कंस केला त्याच त्रिज्येनं खालच्या बाजूला सुद्धा आपण एक कंस करायला लागणार. कारण हे दोन बिंदू आपण पट्टीवर घेऊ शकतो आणि रेषा निश्चित करू शकतो. दोन बिंदूपासून रेषा निश्चित होते. पण ही रेषा आपण अशी काढली, झालं का काम? नाही. तर त्रिकोण आपल्याला होत नाही. तर ही रेषा आपण वाढवत गेली, पुढे वाढवायला पाहिजे. ही महत्त्वाचं आहे. ही वाढवत गेली आपण. तर वाढवल्यानंतर ह्या 45 अंशाचा जो कोन काढलाय त्या किरणाला कुठंतरी छेदणार आहे. ती कुठंतरी छेदणार आहे. त्या बिंदूला आपल्याला नाव मिळणार आहे. त्रिकोणाचं तिसरं नाव बी सी झालंय आणि राहिलेलं तिसरं नाव काय? ए असेल. तर ए बिंदूची आपल्याला इथं निश्चिती झाली होती. म्हणजे ए बी आणि इथं ही ए सी आपल्याला जोडायची आहे. म्हणजे हा जो भाग आहे आणि हा भाग कसा होतो? समान. ए सी आणि ए एक्स हे समान होतो आणि हा प्लस 3.5चा जो फरक आहे, कारण ए बी मोठी आहे. कितीनं मोठी आहे? 3.5नं मोठी आहे. ए बी ही 3.5 सेंटीमीटरनं 3.5नं जादा आहे. हे समान आहे भाग, त्याच्याविषयी हा एक्स्ट्रा आहे. अशा रीतीनं आपण इथं लंबदुभाय काढला आणि त्रिकोणाची इथं रचना केली. त्रिकोण ए बी सी. याचं कृती बघा. हां, पहिला काय केलं सांगा? कृतीचा आपण क्रम कसा? पहिला पाया काढला बी सी बरोबर किती? 8 सेंटीमीटर काढला. 8 सेंटीमीटर काढला. दुसरी स्टेप कोणती? कोन बी. किती अंशाचा कोन काढला? दिलेला माप किती आहे? 45. ते 45 अंशाचा कोन काढला. तिसरी पायरी कोणती? तर 3.5 सेंटीमीटर. हां, बी एक्स बरोबर 3.5 सेंटीमीटर घेतले. म्हणजे इथं काय मिळालं आपल्याला? एक्स बिंदू निश्चित केला. हा जो किरण आहे 45 अंशाचा कोन जो काढलेला आहे त्या कोनावर आपल्याला एक्स बिंदू निश्चित करायचा आहे. तो बी पासून किती अंतरावर आहे? 3.5 अंतरावर आहे. त्यामुळे एक्स बिंदू आपल्याला निश्चित केला. त्याच्यानंतर काय जोडलं आपण? एक्स सी जोडलं. चौथीच पायरी कोणती? एक्स व सी जोडले किंवा सांधले.
एक्स आणि सी जोडलं. पाचवी पायरी काय असणार, एक्स सीचा काय केला आपण, लंबदुभाजक काढला. एक्स सी या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढला. लंबदुभाजक काढला. तो लंबदुभाजक जो आहे तो किरण बी ला कुठं छेदतो, ए मध्ये छेदतो. आणि सी 6वं किरण बी एक्स लंबदुभाजक काढला. तो इथंच लिहूया आपण, तो किरण बी एक्सला याच्यातून लिहा, किरण बी एक्सला कुठे छेदतो, ए मध्ये छेदतो. किरण बी एक्सला ए मध्ये छेदतो. सी एक्सचा आपण लंबदुभाजक काढला, तो किरण बी एक्सला कुठे छेदतो, ए मध्ये छेदतो. आणि अशा रीतीनं त्रिकोण ए बी सी हा योग्य त्रिकोण तयार झाला. त्रिकोण ए बी सी हा इष्ट किंवा योग्य त्रिकोण तयार होतो किंवा दिलेल्या मापाचा आपण त्रिकोण इथं दाखवू शकतो. तर अशा रीतीने या रचना आहेत. उद्याच्या भागात आपण याच्यानंतर फरक जो आहे, आता याच्यात उद्या आपण बघूया ए सी मोठी अशी, इथं ए बी मोठी आहे, ए सी लहान आहे. पुढच्या आता उद्याच्या ह्याच्यात ए सी मोठी असेल आणि ए बी लहान असेल, म्हणजे फरक असते ते. आणि बाकी या गोष्टी या सेम असेल, कोण आणि पाया वगैरे दिलेलं असेल ते. आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज दिली असता आपण त्रिकोणाची रचना करणे, हे उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये बघूया. आणि या ठिकाणी थांबूया. थँक्यू.